7वी विज्ञान भाग 2 पाठ प्रकाश लाईट या पाठाचे प्रश्नोत्तराचा आपण अभ्यास करणार आहोत। पहिला प्रश्न असा आहे, रिकाम्या जागा भरा। पहिला आहे, ज्या प्रतिमांना आपण पडद्यावरती घेता येत नाही त्यांना टिंबाटिंबा प्रतिमा असे म्हणतात, आभासी प्रतिमा किंवा खोट्या प्रतिमा असे म्हणतात। दुसरा आहे, जर प्रतिमा नेहमी आभासी व आकाराने लहान असेल तर ती एखाद्या बहिर्गोल टिंबाटिंबाद्वारे बनलेली असते तर भिंगाद्वारे बनलेली असते। सी आहे, जर प्रतिमा नेहमी वस्तूच्या आकारा इतकीच असेल तर ती आरसा टिंबाटिंबा असतो तर तो आरसा सपाट आरसा असतो। चौथा आहे, ज्या प्रतिमांना पडद्यावरती घेता येत नाही त्यांना टिंबाटिंबा प्रतिमा म्हणतात तर खऱ्या किंवा वास्तव प्रतिमा असे म्हणतात। पुढचा आहे, अंतर्गोल टिंबाटिंबाद्वारे बनलेली आभासी प्रतिमा पडद्यावरती घेता येत नाही तर अंतर्गोल आरशाद्वारे बनलेली। पुढचा प्रश्न दुसरा असा आहे, खालील विधाने सत्य असत्य ओळखा। पहिला प्रश्न असा आहे, आम्ही बहिर्गोल आरशाद्वारे वर्धित व सुलट प्रतिमा मिळवू शकतो, ते असत्य आहे विधान। दुसरं आहे ते, अंतर्गोल भिंग नेहमी आभासी प्रतिमा बनवते, असत्य आहे ते पण। अंतर्गोल आरशाद्वारे आम्ही वास्तव आवर्धित व उलट प्रतिमा बनवू शकतो, हे पण विधान असत्य आहे। पुढचं आहे, वास्तव प्रतिमांना पडद्यावरती घेऊ शकत नाही, असत्य आहे, ते घेता येते वास्तव प्रतिमांना। पुढं, अंतर्गोल आरसा नेहमी वास्तव प्रतिमा बनवतो, चूक, हे पण असत्य आहे। प्रश्न क्रमांक तिसरा असा आहे, स्तंभ ए मध्ये दिलेल्या शब्दांच्या जोड्या स्तंभ बी मध्ये एक किंवा अधिक विधानाशी जुळवा। या ठिकाणी ए आणि बी स्तंभ दिलेले, स्तंभ ए आता आहे, स्तंभ बी आहे। स्तंभ ए मध्ये कसं आहे, सपाट आरसा आहे, बहिर्गोल आरसा, बहिर्गोल भिंग, अंतर्गोल आरसा, अंतर्गोल भिंग। बी मध्ये काय दिले बघा, वर्धक भिंगाप्रमाणे उपयोग, जास्त क्षेत्रातील दृश्याचे प्रतिबिंब, दंत चिकित्सेमध्ये वर्धित प्रतिमा, नंतर उलट व वर्धित प्रतिमा बनवू शकतो, नंतर प्रतिमा सुलट व वस्तूच्या आकारा इतकीच असते, नंतर शेवटचा आहे, सुलट व वस्तूच्या आकारापेक्षा लहान प्रतिमा बनते। यांची उत्तर या ठिकाणी दिलेले आहेत। सपाट आरशाचे मिळणारे प्रतिमा कसे असतात, या सुलट वस्तूच्या आकारा इतकीच बनवते। बहिर्गोल आरसा काय करतोय तर जास्त क्षेत्रातील दृश्याचे प्रतिबिंब आपल्याला पाहता येते। बहिर्गोल भिंग या ठिकाणी काय करते तर बहिर्गोल भिंग याचं उत्तर आहे वर्धक भिंगाप्रमाणेच उपयोग करता येतोय। नंतर अंतर्गोल आरसा तर दंत चिकित्सेमध्ये वर्धित प्रतिमा करण्याकरता वापरतात। अंतर्गोल भिंग काय करतात, सुलट व वस्तूच्या आकारापेक्षा लहान प्रतिमा बनवते, हे त्याचं उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 14 असा आहे, सपाट आरशाद्वारे बनणाऱ्या प्रतिमांची गुणधर्म लिहायचं। या ठिकाणी सपाट आरशात मिळणाऱ्या प्रतिमांची गुणधर्म दिलेले आहेत। ती प्रतिमा आभासी काल्पनिक असते, प्रतिमा सरळ असते, प्रतिमा वस्तूच्या आकारा इतकीच असते, प्रतिमा आरशाच्या मागे तेवढ्याच अंतरावर तयार होते, वस्तू व प्रतिमा यांतील बाजूंची अदलाबदल होते, ती वस्तू सरळ असते पण बाजूंची अदलाबदल होते, प्रतिमा पडद्यावरती घेता येत नाही। पुढचा प्रश्न असा आहे 5वा, इंग्रजी किंवा ज्ञात असलेल्या इतर कोणत्याही भाषा व त्या भाषेत असलेले वर्णमालेतील त्या अक्षरांचा शोधून काढा की ज्यांची सपाट आरशातील प्रतिमा हुबेहूब त्या अक्षरासारखीच आहे, तुमच्या परिणामांचे निष्कर्ष काढा। इंग्रजी अक्षर या ठिकाणी दिले आहेत बघा, थोडक्यामध्ये AHMOTUVWXY। तसेच मराठीमधले ठ क ही जी अक्षर आहेत किंवा वर्ण आहेत त्या वर्णांची आरशातील प्रतिमा, सपाट आरशातील प्रतिमा ही जशाच तशी आपल्याला मिळते। पुढचा 6वा प्रश्न असा आहे, आभासी प्रतिमा म्हणजे काय, एखादी अशी परिस्थिती सांगा जिथे आभासी प्रतिमा तयार होते। याचं उत्तर आहे, ज्या प्रतिमेमध्ये प्रकाश किरणे प्रत्यक्षात एकत्र येत नाहीत पण एकत्र आल्यानंतर आल्यासारखे भासतात अशा प्रतिमेला आभासी प्रतिमा म्हणतात, या पडद्यावरती घेता येत नाहीत। उदाहरणार्थ, अंतर्गोल आरशात वस्तू फोकल पॉईंट याला नाभीय बिंदूच्या आत ठेवल्यास एक मुद्दा। दुसरा आहे, बहिर्गोल आरशामध्ये कोणत्याही स्थितीमध्ये आभासी प्रतिमा, आणि अंतर्गोल भिंगात कोणत्याही स्थितीमध्ये या ठिकाणी आभासी प्रतिमा मिळते किंवा मिळते। 7वा प्रश्न असा आहे, बहिर्गोल भिंग व अंतर्गोल भिंग यातील फरक सांगा। या ठिकाणी बहिर्गोल भिंग आहे, या ठिकाणी अंतर्गोल भिंग आहे। आता बहिर्गोल भिंगामध्ये काही मुद्दे दिलेले आहेत, तर ही मध्यभागी जाड असते आणि कडेला पातळ असते, तर अंतर्गोल भिंग ही मध्यभागी पातळ असते आणि कडेला जाड असते। बी हे प्रकाश किरणे एकत्र करते तर प्रकाश किरणे पसरवते। बहिर्गोल भिंगामध्ये वास्तव किंवा आभासी प्रतिमा मिळू शकते, इथे नेहमी आभासी सरळ लहान आणि प्रतिमा मिळते। डी आहे, प्रतिमा मोठी लहान असू शकते, प्रतिमा वस्तूपेक्षा लहान असते। वास्तव प्रतिमा पडद्यावरती घेता येते, पडद्यावरती इथे घेता येत नाही अंतर्गोल आरशामध्ये। नंतर दृष्टीदोष नाहीसे करण्याकरता, दूरदृष्टीदोष नाहीसे करण्याकरता बहिर्गोल भिंग वापरतात, तर निकट दृष्टीदोष नाहीसे करण्याकरता अंतर्गोल भिंग वापरतात। उदाहरणार्थ
ह्याचा वापर साधारणतः कॅमेरा, सूक्ष्मदर्शक यंत्र यामध्ये करतात. तर अंतर्गोल भिंगाचा वापर हे गाडीचे साईड मिरर, चष्मे ह्यांच्यामध्ये केला जातो. पुढचा 8वा प्रश्न असा आहे, बहिर्गोल व अंतर्गोल आरशाचे उपयोग लिहा. या ठिकाणी 4 उपयोग बहिर्गोल आरसे दिलेले आहेत. वाहनामध्ये रिअल व्ह्यू मिरर म्हणून करतात, दुकान, मॉल, ATMमध्ये करतात, रस्त्याच्या वळणावरती घाटामध्ये करतात, पार्किंग क्षेत्रामध्ये हालचाली पाहण्यासाठी करतात. दुसरं आहे ते अंतर्गोल आरशामध्ये दाढी, मेकअप करण्याकरता, दंतवैद्य दात तपासण्याकरता, टॉर्च वाहनांचे हेडलाईट्समध्ये करतात, सोलर कुकर, सोलर फर्नेसमध्ये किरणांचे एकत्रीकरण करण्यासाठी करतात आणि दूरदर्शक आणि सूक्ष्मदर्शक उपकरणामध्ये सुद्धा अंतर्गोल आरसा या वापरला जातो. 9वा प्रश्न असा आहे, कोणत्या प्रकारचा आरसा नेहमी वास्तव प्रतिबिंब बनवतो? त्याचं उत्तर आहे कॉन्केव्ह मिरर, त्याला अंतर्गोल आरसा म्हणतात. पुढचा आहे, कोणत्या प्रकारची भिंग नेहमी आभासी प्रतिबिंब बनवते? तर अंतर्गोल भिंग याला कॉन्केव्ह लेन्स असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 11 आहे, पर्याय निवडायचा आहे. वस्तूपेक्षा मोठ्या आकाराची आभासी प्रतिमा याने बनते. अंतर्गोल भिंग, अंतर्गोल आरसा, बहिर्गोल आरसा, सपाट आरसा. त्याचं उत्तर आहे अंतर्गोल आरसा. पुढचं आहे, डेव्हिड आपले प्रतिबिंब सपाट आरशामध्ये पाहत आहे. आरसा व त्याच्या प्रतिबिंबातील अंतर 4 मीटर आहे. जर तो आरशाकडे 1 मीटर जातो तर तेव्हा डेव्हिड व त्याच्या प्रतिबिंबातील अंतर किती असेल? 3 मीटर, 5 मीटर, 6 मीटर, 8 मीटर. त्याचं उत्तर आहे 6 मीटर. पुढचं आहे ते, एका कारची पार्श्वदर्शी आरसा हा सपाट आरसा आहे. चालक आपली कार 2 मीटर पर सेकंद या वेगाने मागे घेत पार्श्वदर्शी आरशामध्ये आपल्या कारचा मागे थांबलेल्या पार्क केलेल्या एका ट्रकची प्रतिमा पाहतो. चालकाला ट्रकची प्रतिमा कोणत्या वेगाने आपल्याकडे येत असलेले प्रतीत होते? उत्तर तिचे ऑप्शन आहेत 1 मीटर, 2 मीटर पर सेकंद, 4 मीटर पर सेकंद, 8 मीटर पर सेकंद. त्याचं उत्तर आहे 4 मीटर पर सेकंद. धन्यवाद. इयत्ता 7वी भाग 2 यातील 12वा पाठ असा आहे, अरण्ये आपली जीवनरेषा. या पाठाची प्रश्नोत्तरांचा अभ्यास